पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या, मध्यग्राममध्ये कारमधून घरी परतताना चंद्रनाथ रथ यांच्यावर गोळ्या झाडल्या। नियोजनबद्ध पद्धतीने हत्या केल्याचा सुवेंदू यांचा आरोप। पश्चिम बंगालच्या विधानसभेचा कार्यकाळ आज संपणार, राजीनामा न देण्यावर अजूनही ममता बॅनर्जी ठाम। आज अखिलेश यादव समर्थन देण्यासाठी पोहोचणार। तामिळनाडूतल्या सत्ता स्थापनेसंबंधी मोठी घडामोड, अण्णा द्रमुकच्या 47 पैकी 28 आमदारांना पदुच्चेरीला नेलं। टीव्हीके सोबत सत्ता स्थापन करावी अशी 28 आमदारांची मागणी। केरळमध्ये सरकार बनवण्याच्या हालचाली वाढल्या। आज सकाळी 10:30 वाजता विधिमंडळाची बैठक, मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत रमेश चेन्निथलांचं नाव आघाडीवर। अशोक खरातच्या बँक लॉकरमधून ईडीनं जप्त केलं 1,10,00,000चं सोनं आणि $5.25 लाख किमतीचे अमेरिकन डॉलर्स। खरातच्या मुलीच्या उपस्थितीत ईडीची कारवाई। सोन्याच्या दरांमध्ये प्रतितोळा 3,200 रुपयांची वाढ, सोन्याचा भाव 1,51,000 रुपयांवर। चांदीच्या दरांमध्ये देखील 10,000 रुपयांची वाढ होऊन किलोचा दर गेला 2,55,000वर। आणि चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणामध्ये तिघांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। रेकॉर्डवरील तिघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशीही देखील सुरू झालेली आहे। आणि रथ यांची हत्या होण्याआधीचं सीसीटीव्ही फुटेज हे आता हाती लागलेलं आहे। रथ यांची गाडी आणि एक बाईक ही सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली आहे। तर हे सीसीटीव्ही आता एबीपी माझाच्या हाती लागलेलं आहे। अगदी हत्या होण्यापूर्वीची, काही वेळापूर्वीची ही दृश्य आहेत। सीसीटीव्ही मध्ये ही सगळी दृश्य कैद झालेली आहेत। रथ यांची गाडी आणि एक बाईक या सीसीटीव्ही मध्ये सध्या दिसून येत आहेत आणि त्यानंतरच एका कारमधून हे हल्लेखोर आले। त्यांनी आपली गाडी ही रथ यांच्या गाडीच्या आडवी घातली आणि त्यानंतर बेछूट असा गोळीबार केलेला आहे। तर ही हत्या होण्याआधीचं सीसीटीव्ही फुटेज हे आता हाती लागलेलं आहे। या सगळ्याच पुराव्यांच्या अनुषंगाने पोलिसांनी आता तपास सुरू केलेला आहे। तिघांना ताब्यात देखील घेण्यात आलंय, तर अधिकचा तपास हा सध्या सुरू आहे। आणि हीच दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहेत आणि ती आता समोर आली आहेत। दरम्यान यावरती चंद्रनाथ रथ यांच्या नातेवाईकांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। दादा का किसी से तो खास भी कोई दुश्मनी था, वो अच्छा आदमी था, किसी से भी दादा की कोई दुश्मनी नहीं थी। घर में कौन? घर में माता जी है और दादा का जो छोटा भाई है वो है, और उधर दादा वो छोटा भाई का बेटी था, वो अभी कला का जेठू से मिल रहा है, जेठू से मिल रहा है, आके जेठू के मिल के गया, वो लास्ट मिल के गया। दादा 2 बजे तक हम लोग का एक साथ ही चंडीपुर के जो ऑफिस है हमारा विधानसभा का जो ऑफिस है वहाँ का मैं काम करता हूँ, आईटी का काम करता हूँ। वहाँ पर एक साथ ही बैठ के बात किया। उसके बाद दादा का जो मम्मी जी था, जेठी माँ बोलते हुए, खाना घर से खाना वाना के ले आया, खाना खिलाया, चंद्रदा को खाना खिलाया, खाना खिला के तो वापस आया। और मैं 8 या 8:30 बजे ऑफिस बंद करता हूँ। कल थोड़ा देर हो गया, 9 बजे के बाद ऑफिस बंद करके घर गए। घर जाके जो रिपोर्ट मिला कि दादा कैसे गोली लगी। तर हत्या झाली तेव्हा नेमकं काय घडलं, काय घटनाक्रम आहे तो देखील आता जाणून घेऊयात। रात्री 10 ते 10:15 दरम्यान हत्या करण्यात आलेली आहे अशी पोलिसांची माहिती आहे। गाडीच्या पुढील सीटवरती रथ आणि त्यांचे चालक बसलेले होते। मागच्या सीटवर मिंटू नावाचा रथ यांचा निकटवर्तीय बसला होता। हत्याकांडात 3 आरोपी सहभागी होते अशी पोलिसांची माहिती आहे। एक आरोपी चंदेरी रंगाची कार चालवत होता, उर्वरित दोघे मोटारसायकलवरती होते।
चंदेरी रंगाच्या गाडीनं रथ यांच्या गाडीचा मार्ग अडवला। गाडी अडवल्यावर 2 मोटारसायकल दाखल झाल्या आणि हल्लेखोरांकडून बेछूट गोळीबार सुरू झाला। रथ मृत झाले हे निश्चित करण्यासाठी हल्लेखोरांनी विंडशील्डला बंदूक टेकवून काही गोळ्याही मारलेल्या आहेत। रथ यांना 3 गोळ्या लागल्या। गोळीबारामध्ये चालक देखील गंभीर जखमी झालेला आहे अशी माहिती मिळते। तर रथ यांच्या छातीत 2, पोटात 1 गोळी लागली। जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं आणि तिथे त्यांचा मृत्यू झाला। आणि हत्या झालेले पीए चंद्रनाथ रथ हे माजी वायुदल अधिकारी होते अशी ही माहिती समोर येते। 2019 मध्ये एअरफोर्सची नोकरी सोडून राजकारणामध्ये ते सक्रिय झाले होते। 2019 पासून सुवेंदू अधिकारी यांच्यासह ते काम करत होते। 2021च्या विधानसभा निवडणुकीवेळी चंद्रनाथ रथ हे जास्त प्रसिद्धीस आले। भवानीपूर स्ट्रॉंग रूम वादावेळी भाजपच्या समर्थकांचं नेतृत्व हे रथ यांनी केलेलं होतं। आणि यानंतर पुढची बातमी आहे तामिळनाडूच्या राजकारणामधून। तामिळनाडूमध्ये टीव्हीके प्रमुख जोसेफ विजय आज पुन्हा एकदा राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या भेटीसाठी पोहोचले। टीव्हीकेकडून कालच सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलेला होता, मात्र राज्यपालांकडून अद्यापही निमंत्रण आलेलं नाही। 118 आमदारांच्या सह्या असलेलं पत्र घेऊन परत या अशी सूचना राज्यपालांनी केल्याचं समजतं। यावरून आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। भाजपने देशभरामध्ये कोश्यारीच नेमलेले आहेत असं राऊत म्हणाले। भारतीय जनता पक्षाचे राज्यपाल जे तिथे आहेत राजेंद्र आर्लेकर म्हणून, त्याने अत्यंत आडमुठी भूमिका घेतलेली आहे। मोठा पक्ष, सर्वाधिक मोठा पक्ष असताना सुद्धा त्यांनी टीव्हीकेला सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिलं नाही, हे लक्षात घ्या। हे घटनात्मकदृष्ट्या अत्यंत चुकीचं आहे। 108 जागा असलेला पक्ष आहे, 108 जागा असलेला, तरीही तुम्ही त्यांना जर सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करणार नसाल तर तुम्ही भंपक आणि खोटारडे आहात। नाही, भारतीय जनता पक्षाने देशभरात सगळे कोश्यारीच नेमलेले आहेत ना। कोणी धोत्रामध्ये आहेत, कोणी सुटाबुटातले आहेत, बाकी काय सगळे कोश्यारीच आहेत। आणि यासंबंधीच्या सरकारी आयोगाच्या शिफारसी या नेमक्या कोणत्या आहेत ते देखील जाणून घेऊयात। राज्यपालांनी स्वतःच बहुमत ठरवू नये, ते सभागृहातच सिद्ध व्हावं। त्याचबरोबर दुसरी शिफारस आहे शपथविधीनंतर लवकरात लवकर बहुमत सिद्ध केलं जावं। राज्यपालांनी सत्ता स्थापनेचे दावे फेटाळू नये। मुख्यमंत्र्यांनी विधानसभा विसर्जनाची शिफारस केल्यास शक्यतो स्वीकारावी। पर्यायी सरकार बनत असेल तर विसर्जनाची शिफारस नाकारून इतरांना संधी द्यावी। राष्ट्रपती राजवटीच्या शिफारसीपूर्वी सरकार स्थापनेच्या सर्व शक्यता तपासाव्यात। राष्ट्रपती राजवटीसाठी केवळ राजकीय अस्थिरता हे कारण पुरेसं नाही। तर या काही सरकारी आयोगाच्या शिफारसी आहेत। आणि एकीकडे तमिळनाडूच्या जनतेनं टीव्हीकेला कौल दिलाय, मात्र सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसची साथ जरी मिळाली असली तरी ती तोडकीच आहे। त्यामुळे तमिळनाडूमध्ये कोण मुख्यमंत्री होणार याबाबत सस्पेन्स हा अद्यापही कायम आहे। दरम्यान 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या सरकार या सिनेमामध्ये विजय याच्या गाडीच्या नंबर प्लेटवरती TN07CM 2026 असा नंबर पाहायला मिळतोय। तर सिनेमा प्रदर्शित झालेला त्यावेळी या नंबर प्लेटकडे सहसा कोणाचं लक्ष गेलेलं नव्हतं, परंतु आता राजकीय विजयामुळे तो सीन पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। अनेक चाहत्यांनी याला भविष्यवाणी म्हटलंय, तर अनेकांनी याला केवळ एक योगायोग म्हटलंय। सध्या त्या सीनची सोशल मीडियावरती मोठी चर्चा रंगताना पाहायला मिळतेय। तर विजयचा सरकार हा सिनेमा आलेला होता, 2018 सालचा हा सिनेमा आहे। आणि यावेळी या सिनेमामध्ये विजयची जी गाडी होती त्या गाडीच्या नंबर प्लेटवरून आता जोरदार अशी चर्चा रंगलेली आहे।
आणि तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विजय शपथ घेतील या अपेक्षेनं काही कार्यकर्ते आणि समर्थक हे नेहरू स्टेडियमवरती पोहोचले. मात्र शपथविधी रद्द झाल्याची माहिती मिळाल्यामुळे काही समर्थक हे निराश झालेले आहेत. त्यांच्या डोळ्यामध्ये अगदी अश्रू पाहायला मिळाले आणि ते परतले. नेहरू स्टेडियमवरती विजय आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असं सांगण्यात येत होतं आणि त्यामुळेच मोठ्या संख्येनं विजयचे समर्थक, टीव्हीकेचे कार्यकर्ते हे या ठिकाणी एकत्र जमलेले होते. मात्र त्यांची आता निराशा झालेली आहे आणि हे सगळेच कार्यकर्ते परतलेले आहेत. आणि पुढच्या बातमीकडे वळूयात. केरळ विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस नेतृत्वाखालील UDFला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसमध्ये जोरदार लॉबिंग सुरू आहे. आज काँग्रेसच्या नव्याने निवडून आलेल्या आमदारांची बैठक होणार असून त्यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी एक नाव निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. अंतिम निर्णय मात्र पक्षश्रेष्ठींच्या मान्यतेनंतरच होणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये सध्या 3 प्रमुख नेते हे आघाडीवरती आहेत. VD सतीशन, KC वेणुगोपाल आणि रमेश चेन्निथला. यांच्यापैकी वेणुगोपाल यांचं नाव हे सध्या सर्वाधिक चर्चेत असून आमदारांचा मोठा पाठिंबा त्यांना असल्याचंही सांगितलं जात आहे. तर VD सतीशन यांना जनतेची पसंती म्हणून प्रोजेक्ट केलं जात असल्याचीही चर्चा आहे. आणि यानंतर थेट जाऊयात बिहारमध्ये सम्राट चौधरी मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय आणि याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी या शपथविधी सोहळ्यासाठी आता उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन हे देखील या शपथविधी सोहळ्यासाठी दाखल झालेले आहेत. आज बिहारमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय आणि त्याच अनुषंगाने अनेक मंत्र्यांचा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. नितीश कुमार यांचे पुत्र हे देखील आज शपथ ग्रहण करणार आहेत. तर त्याचबरोबर भाजपचे अनेक आमदार यांचा देखील शपथविधी सोहळा हा बिहारमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या शपथविधी सोहळ्यासाठी पोहोचलेले आहेत. सम्राट चौधरी यांच्या रूपानं भाजपला बिहारमधला पहिला मुख्यमंत्री पदाचा चेहरा मिळालेला आहे आणि अगदी काहीच दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली होती. त्याच नंतर त्यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होतोय आणि याच आमदारांची आज शपथग्रहण सोहळा हा या ठिकाणी पार पडतोय आणि त्याचसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, त्याचबरोबर भाजपचे इतरही अनेक महत्त्वाचे नेते हे दाखल झालेले आहेत. कंठहार तुझको शत शत वंदन बिहार, मेरे भारत के कंठहार तुझको शत शत वंदन बिहार. तू वाल्मीकि के रामायण, महावीर का शांति मंत्र, तू नालंदा का ज्ञान दीप, तू ही अक्षत चंदन बिहार. तू है अशोक की धर्म ध्वजा, गुरु गोविंद की वाणी है. तू आर्यभट्ट, तू शेरशाह, तू कुंवर सिंह बलिदानी है. तू बापू की है कर्म भूमि, धरती का नंदन वन बिहार. तेरी गौरव गाथा अपूर्व, विश्व शांति का अग्रदूत, लौटेगा खोया स्वाभिमान, अब जाग चुके तेरे सपूत.
तर या शपथविधी सोहळ्याकडे आपलं लक्ष असेल, पण तुर्तास पुढच्या काही महत्त्वाच्या बातम्या. वाकोला मच्छी मार्केटमध्ये मासे कापण्यावरती बंदीचे आदेश स्थानिक वॉर्ड ऑफिसरनं काढल्यावरती वाद उफाळून आलाय. या आदेशांवरती चौफेर हल्लाबोल झाल्यावरती महापौर रितू तावडेंनी स्पष्टीकरण दिलंय. असे कोणतेही आदेश दिलेले नाहीत असं महापौर रितू तावडे यांनी सांगितलंय. मासे कापण्यावरती कोणतीही बंदी नाही, मुंबई कोळी समाजाची आहे असं महापौर यांनी म्हटलेलं आहे. महापौरांच्या स्पष्टीकरणावरती विरोधी पक्षनेत्या पेडणेकर यांनी देखील आता हल्लाबोल केलाय. वॉर्ड ऑफिसरवरती कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली आहे. मी डिपार्टमेंटला फोन केला, कोण अधिकारी गेलं होतं का? नाही. त्यांनी एवढंच सांगितलं काम चालू आहे, त्यांना बसण्याची व्यवस्था. काय बोलले तुम्हाला? फक्त इकडून इथे बसा, इथे काम चालू आहे म्हणून. मी आईपेक्षा पुढे जाऊन सांगते आता की ज्या ज्या ठिकाणी फिश मार्केटचं रिझर्वेशन आहे, प्लॉट आहे, ते बांधून देण्याचं काम आम्ही आता करणार आणि यांना व्यवस्थित बसवणार. पाण्याची सोय, लाईटची सोय, फॅनची सोय यांना देणार. त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावरती आहे, लक्षात घ्या. त्यामुळे अशा पद्धतीचा सगळा अफवा आहेत आणि त्याला बळी पडू नये कोळी समाजाला. वाटेल ते आरोप आम्ही पण नाही सहन करणार. कोणाला हाताशी धरलं, तुमच्या कोणी कान फुकले ते आम्हाला येऊन दाखवा आणि रीतसर कारवाई करा. मुळात ज्या बातम्या चालल्या आहेत त्याच्यावर वॉर्ड ऑफिसर आता जर मागे फिरत असेल तर त्या वॉर्ड ऑफिसवर पहिली कारवाई करा. तुम्ही प्रशासनाला झाकून ठेवाल आणि आमच्यावर कुरघडी कराल तर तुम्ही मुंबईकरांवर पुन्हा अन्याय करता आहात. सारखा सारखा अन्याय करता आहात, हे सतत तुम्हीच सिद्ध करता आहात. आणि मुंबई पालिकेचे आदेश लेखी स्वरूपात असतात, याबाबत कोणीही लेखी आदेश काढलेले नाहीत असं स्पष्टीकरण हे मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त अलका ससाणे यांनी दिलंय. कापायचे नाही कोला ब्रिजला आणि कापून विकायचे नाही. आता जर आम्ही कापून नाही विकणार तर आमचं पोट कसं भरणार? हा पण प्रश्न आहे ना, हा पण मुद्दा आहे ना. आता आमच्या एका नाही 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 कोणी काही आम्हाला सांगितलं नाही. आमच्या त्या रंजनाताई तिकडे बसतात मासे विकायला, त्यांनी मोबाईलमध्ये दाखवलं की बाई असं असं आले. म्हटलं आता काय करायचं, बघूया काय होईल ते होईल, बघता येईल. आता जे तुमच्या समोरच महापौर बोलले ना की आम्ही तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, विचार करू नका, तुम्ही निर्वास्त राहा, व्यवस्थित धंदा वगैरे करा. महानगरपालिकेचे आदेश हे नेहमी लेखी स्वरूपात असतात. सर्क्युलर असेल, नोटिफिकेशन असेल, गॅझेट असेल, कुठलीही माहिती जी प्रसारित होते ती आदेशानुसार होते आणि लेखी स्वरूपात असते. अफवा ह्या कुठल्याही प्रकारच्या असू शकतात, तर कृपया लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. महापालिकेने असे कुठल्याच प्रकारचे आदेश काढलेले नाहीत. सोहराबुद्दीन शेख बनावट एन्काउंटर प्रकरणी सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेलं अपील मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळलंय. सोहराबुद्दीन बनावट एन्काउंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय समोर आलेला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणामधील सर्व 22 आरोपींची निर्दोष मुक्तता कायम ठेवली आहे. सोहराबुद्दीन शेख, त्यांची पत्नी कौसर बी आणि सहकारी तुलसीराम प्रजापती यांच्या फेक एन्काउंटर प्रकरणामधील पीडितांच्या कुटुंबियांनी दाखल केलेल्या 22 पोलिसांच्या निर्दोष मुक्ततेला आव्हान देणाऱ्या अपील याचिका या मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळलेल्या आहेत. आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देतात आमचे प्रतिनिधी सचिन गाड. सचिन, काय अधिकची माहिती आहे? आकांक्षा, सोहराबुद्दीन शेख फेक एन्काउंटर प्रकरणी 2018 मध्ये मुंबई सत्र न्यायालयाने जे 22 पोलीस अधिकारी होते त्यांची निर्दोष मुक्तता केलेली होती. या निर्णयाला सोहराबुद्दीनचा भाऊ गुरबाबुद्दीनने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलेलं होतं. विशेष म्हणजे हे आव्हान दिलेलं असताना त्यावेळेला सीबीआयने आम्हाला सत्र न्यायालयाचा निर्णय मान्य असून आम्ही अपील दाखल न करणार असल्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर या संपूर्ण याचिकेवरची मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आणि आता मुंबई उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत ज्या सगळ्या 22 पोलीस अधिकाऱ्यांची निर्दोष मुक्तता केलेली होती तो निर्णय कायम ठेवलेला आहे. अद्याप कोर्टाचा सविस्तर आदेश आलेला नाही, मात्र कोणत्या आधारावरती निर्दोष मुक्तता उच्च न्यायालयाने कायम ठेवली हे पाहणं महत्त्वाचं असेल. आकांक्षा, अगदी धन्यवाद सचिन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर आपण पुन्हा एकदा जाऊयात बिहारमध्ये सध्या शपथविधी सोहळा हा पार पडतोय आणि याच वेळी सगळ्याच मंत्र्यांनी एकत्रितपणे शपथ घेतलेली आहे. पाहूयात. शपथ ग्रहण करने की कृपा करें. मैं
डॉक्टर दिलीप कुमार जायसवाल ईश्वर की शपथ लेता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा एवं निष्ठा रखूंगा। मैं भारत की प्रभुता एवं अखंडता अक्षुण्ण रखूंगा। मैं बिहार राज्य के मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक एवं शुद्ध अंतःकरण से निर्वहन करूंगा तथा भय या पक्षपात, अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा। संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा। सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा। मैं ईश्वर की शपथ लेता हूं। आणि एक मोठी बातमी पाहूयात। टीव्हीके प्रमुख विजय यांना सरकार स्थापनेचं निमंत्रण हे अजूनही मिळालेलं नाहीये। राज्यपालांनी पुन्हा विचारलेलं आहे की बहुमत हे कसं जुळवणार। काल आणि आज असा दोनदा विजय यांच्याकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलेला आहे। तर बहुमत दाखवाल तेव्हाच मुख्यमंत्री पदाची शपथ असा पवित्रा हा राज्यपालांनी घेतल्याचं कळतंय। तामिळनाडूमध्ये स्थिर सरकार हवं अशी राज्यपालांची भूमिका आहे अशी माहिती समोर येते। त्यामुळे टीव्हीके प्रमुख विजय यांना अजूनही सरकार स्थापनेचं निमंत्रण आलेलं नाहीये। राज्यपालांनी पुन्हा एकदा विचारलेलं आहे की तुम्ही बहुमत हे कसं जुळवणार आहात। काल खरं तर आणि त्याचबरोबर आज देखील अगदी काहीच वेळापूर्वी विजय यांच्याकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलेला होता। राज्यपालांची त्यांनी भेटही घेतलेली होती। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये ॲडव्होकेट उदय वारुंजीकर जे घटना तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूयात। सर नमस्कार, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर तामिळनाडूमध्ये हा काहीसा पेच निर्माण झाल्याचं दिसतंय। टीव्हीके प्रमुख विजय जे आहेत तर त्यांना राज्यपालांनी पुन्हा एकदा विचारलेलं आहे की बहुमत तुम्ही कसं जुळवणार आहात। त्यामुळे बहुमत हे मिळालं नाही तर विजय सत्ता स्थापन करू शकणार नाहीत का, असा पहिला प्रश्न आहे। तर उदय सर यांच्याशी आपला काही कारणांनी संपर्क हा तुटलेला आहे। मात्र तामिळनाडूच्या राजकारणामधून ही एक मोठी अपडेट समोर येते। राज्यपालांनी पुन्हा एकदा विजय यांना प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही बहुमत हे कशा पद्धतीने सिद्ध करणार आहात। त्यामुळे विजय यांच्या समोर आता एक मोठा पेच निर्माण झालेला आहे। विजय यांची टीव्हीके या पक्षानं अभूतपूर्व असं यश मिळवलेलं आहे। मात्र बहुमताचा आकडा त्यांना गाठता आलेला नाहीये। त्यामुळे आता टीव्हीके पक्ष आपलं बहुमत हे कशा पद्धतीने सिद्ध करतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर काँग्रेसच्या 5 आमदारांनी त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे। मात्र असं असताना देखील बहुमत हे अद्यापही सिद्ध झालेलं नाहीये। आणि पुन्हा एकदा आपण घटनातज्ञ ॲडव्होकेट उदय वारुंजीकर सर यांच्याशी चर्चा करूयात। सर खरं तर तामिळनाडूमध्ये एक पेच निर्माण झालेला आहे। बहुमत जर नसेल तर विजय हे सत्ता स्थापन करू शकणार नाहीत असं राज्यपालांनी भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे आता हा पेच नेमका कसा सोडवला जाईल, नेमकं काय सांगण्यात येतंय, काय माहिती आहे? सगळ्यात प्रथम आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे की सकृत दर्शनी म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये प्रायमा फेसी म्हणतो तसं सकृत दर्शनी बहुमत हे कागदावरती दाखवावं लागणार आहे। आणि त्याच्यानंतर मग शपथ घेतल्यानंतर मग ते फ्लोअरवरती म्हणजे विधिमंडळाच्या समोर तिथं बहुमत सिद्ध करून दाखवावं लागणार आहे। हे 2 टप्पे आहेत। टप्पा नंबर पहिला की ज्याला आपण प्रायमा फेसी म्हणजे सकृत दर्शनी म्हणतो की जो किमान कागदावरती तरी सपोर्ट या आमदारांचा आहे अशा प्रकारचं या नवीन होऊ घातलेल्या मुख्यमंत्र्यांना म्हणावं लागेल। आणि ते झाल्यानंतर जर ते गव्हर्नर साहेबांना जर का मान्य झाला, त्याच्यामध्ये जर आकडे जर दिसत असतील तर त्याच्या आधारावरती त्यांना शपथ दिली जाऊ शकते आणि मग त्याच्यानंतर विश्वासदर्शक ठराव हा विधिमंडळामध्ये सादर केला जाऊ शकतो ज्यावेळेस तिथं हा शक्ती प्रदर्शन होणार आहे। म्हणून मग आत्ताच्या घडीला किती कमी दिसत आहेत तर साधारणतः 5 किंवा 6 आमदारांचा सपोर्ट हा कमी दिसतोय आकडेवारीच्या माध्यमातून। त्याच्यामुळे हे जे मुख्यमंत्री पदाचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासमोर पर्याय असा आहे की अन्य कोणाचा सपोर्ट मिळतोय का ते बघून त्यांच्याकडचं पत्र घेणं आवश्यक आहे किंवा मग एखादं आघाडीसारखं करणं आवश्यक आहे। अजूनपर्यंत शपथ घेतलेली नसल्यामुळं जे काही आत्ताचे ज्या काही सगळ्या घडामोडी करायच्या आहेत या सगळ्या घडामोडी करण्यासाठी त्यांना पुरेशी संधी आहे। त्यामुळे इथून पुढच्या काही तासाभरामध्ये काही नवीन चित्र तामिळनाडूमध्ये जर दिसलं तर आश्चर्य वाटता कामा नये।
अगदी खरं तर सर बहुमत हे विधानसभेमध्ये सिद्ध करावं असे कोर्टाने देखील आदेश दिलेले आहेत आणि त्यामुळे राज्यपालांनी जी काही आता ही भूमिका घेतलेली आहे ती कितपत योग्य आहे? बहुमत सिद्ध करायचं असतं ते विधानसभेमध्ये करा हे म्हणणं आपलं बरोबर आहे, परंतु जो मी आता जो मुद्दा मांडलेला होता तो मुद्दा असा असतो की सकृत दर्शन म्हणजे ज्याला प्रायमा फेसी बहुमत दिसतंय का नाही हा त्याच्यामधला मुद्दा आहे. आणि जर राज्यपाल साहेबांनी जर म्हटलेलं असेल की स्थिर सरकार येण्यासाठी अशा प्रकारचा निर्णय घेणं आवश्यक आहे, तर त्यांचं जे उद्दिष्ट आहे किंवा त्यांचा जो हेतू आहे त्या हेतूला कुठेही चूक आहे किंवा ते अयोग्य आहे असं म्हणता येणार नाही. मग उरला प्रश्न असा की दरम्यानच्या कालावधीत काय केलं जाऊ शकतं, तर दरम्यानच्या कालावधीमध्ये अन्य लोकांचा सपोर्ट मिळवणं हा त्याच्यामधला पर्याय असू शकतो, किंवा मग जे काही युती आघाडी किंवा अशा प्रकारचं जे काही फ्रंट अशा नावानं जर काही करायचं असेल तर तसं केलं जाऊ शकतं. त्यामुळं मुख्यमंत्री पदाचे जे उमेदवार आहेत त्यांना हे सगळं जे काही आता जी रस्सीखेच आहे ती करावी लागेल. कदाचित त्यांना काही ठिकाणी बोलणी करून निगोसिएशन्स म्हणजे काही त्याच्यातलं देवाणघेवाण करावी लागू शकेल. असे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. आणि आपण जो विचारलेला प्रश्न होता तो त्याचं उत्तर विधिमंडळामधलं जे काही बहुमत आहे ते तिथंच सिद्ध करावं लागतं, परंतु कागदावरती सकृत दर्शनी दिसलं पाहिजे की हे सरकार स्थिर होऊ शकतं. त्यामुळे मला गव्हर्नर साहेबांनी जी मागणी केली आहे त्याच्यामध्ये काही कायदेशीर दृष्ट्या चुकीचं असं सकृत दर्शनी काही वाटत नाही. बरं, धन्यवाद उदय सर या संपूर्ण मार्गदर्शनासाठी. तर पुढची बातमी, टीव्हीके सर्वात मोठा पक्ष आहे त्यांना सत्ता स्थापनेचं निमंत्रण द्या. तामिळनाडूमधल्या माकपनं प्रसिद्धी पत्रक काढून आपली भूमिका ही स्पष्ट केलेली आहे. राज्यपालांनी शपथविधीपूर्वी बहुमतासाठी आग्रह धरू नये अशीही मागणी माकपनं केलेली आहे. तर घटनेला अनुसरून विजय यांना राज्यपालांनी संधी द्यावी अशी भूमिका ही माकपनं या प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केलेली आहे. विजय यांना विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करू द्यावं. तामिळनाडूमध्ये माकप आणि भाकपचे प्रत्येकी 2 असे 4 आमदार आहेत आणि त्यांनी आपली ही भूमिका स्पष्ट केलेली आहे. तर तामिळनाडूमधील सत्ता स्थापनेच्या पेचावरती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपनं देशभरामध्ये कोश्यारीच नेमलेले आहेत असं राऊत म्हणाले. बघूयात. भारतीय जनता पक्षाचे राज्यपाल जे तिथे आहेत राजेंद्र आर्लेकर म्हणून, त्याने अत्यंत आडमुठी भूमिका घेतलेली आहे. मोठा पक्ष, सर्वाधिक मोठा पक्ष असताना सुद्धा त्यांनी टीव्हीकेला सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिलं नाही, हे लक्षात घ्या. हे घटनात्मकदृष्ट्या अत्यंत चुकीचं आहे. 108 जागा असलेला पक्ष आहे, 108 जागा असलेला, तरीही तुम्ही त्यांना जर सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करणार नसाल तर तुम्ही भंपक आणि खोटारडे आहात. नाही, भारतीय जनता पक्षाने देशभरात सगळे कोश्यारीच नेमलेले आहेत ना. कोणी धोत्रामध्ये आहेत, कोणी सुटाबुटातले आहेत, बाकी काय सगळे कोश्यारीच आहेत. आणि यानंतर पुढची बातमी आहे मुंबईमधून. मुंबई महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना हे एकत्र सत्तेमध्ये असले तरी नालेसफाईच्या दौऱ्यांवरून दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ सुरू असल्याचं दिसतंय. मुंबईमध्ये महापौर आणि उपमहापौरांचे नालेसफाई पाहणीचे वेगवेगळे दौरे हे चर्चेत आहेत. आज शिवसेनेचा तर उद्या भाजपचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आलाय. आज उपमहापौर संजय घाडी नालेसफाई पाहणी दौरा करणार आहेत, तर याआधी 2 वेळा महापौर रितू तावडेंनी पाहणी दौरा केलाय. मात्र दोन्ही दौऱ्यांमध्ये उपमहापौरांना सोबत त्यांनी नेलेलं नव्हतं, त्यामुळे आज उपमहापौरांचा स्वतंत्र पाहणी दौरा होणार आहे. शुक्रवारी भाजपचे मुंबई स्थित आमदार, खासदार, मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि सर्व नगरसेवक दौरे करणार असल्याची माहिती भाजपच्या गोटामधून समोर आली आहे. त्यामुळे भाजप मुंबईच्या कामांची पाहणी करताना कशी ऍक्टिव्ह आहे हे मांडलं जाईल. मुंबईची तुंबई आणि पावसाळ्यापूर्वीच रस्ते नाले सफाईवरती वचक बसवण्यासाठी दौरे आहेत की अस्तित्वाची चढाओढ हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालाय. दरम्यान नालेसफाईचा दौरा असताना उपमहापौर म्हणून मला विचारायला हवं होतं. उपमहापौर संजय घाडी यांनी संताप व्यक्त केलेला आहे. मुंबईमध्ये समन्वय भाजपनं ठेवायला हवं होतं असंही उपमहापौर घाडी म्हणालेले आहेत. उद्या माझ्या प्रभागामध्ये भाजपचा दौरा आहे, मला फोन देखील करण्यात आलेला नाही अशीही माहिती त्यांनी दिली आहे. तर मी नाराज नाही, पण जे होतंय ते सांगतोय असं घाडी म्हणालेत. अक्षय कुमारच्या कार्यक्रमामध्ये देखील माझ्या आसनाबाबत प्रोटोकॉल पाळला गेला नाही. मुंबई महापालिकेमध्ये काही नेत्यांची लुडबुड सुरू आहे असंही संजय घाडी म्हणालेले आहेत.
तर मुंबई मनपा कारभारामध्ये अनावश्यक हस्तक्षेप टाळा अशी मागणी महापौरांनी केली आहे. सध्या आपण साकीनाका परिसरात आहोत आणि सफेद पूल या सगळ्या नाल्याची जी पाहणी आहे ती उपमहापौर संजय घाडी करताना पाहायला मिळत आहेत. टेंडर उशिरा निघाले, त्याच्यामुळे नालेसफाईची सध्याची स्थिती काय आहे? 31 मेपर्यंत कामं होती? 100% 31 मेपर्यंत 80% गाळ नाल्यामधला उपसला जाईल आणि आम्ही तो होण्यासाठी प्रशासनाच्या पाठीशी लागू आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आम्ही दोघंही लोकप्रतिनिधी मिळून ठेकेदाराकडून हे काम लवकर करून घेण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आपण पाहता इकडे मोठ्या प्रमाणामध्ये या सफेद नाल्यामधून गाळ काढून ठेवलेला आहे. महापौरांनी 2 दौरे केले नालेसफाईचे, मात्र त्यात तुम्ही नव्हतात उपमहापौर म्हणून, त्यामुळे उपमहापौरांना एक वेगळा दौरा काढावा लागला. समन्वय नाही किंवा तुम्ही चर्चा केली नाही? नाही, महापौर मॅडमनी एक अर्थसंकल्प चालू असताना शेवटच्या एक दिवसा अगोदर ती अतिरिक्त आयुक्त बांगर साहेबांना आपला दौरा दिला होता. तुम्ही पाहिलं, मी त्यांना विचारलं नाही, पण त्यांनी खरं तर सांगायला पाहिजे होतं की आपण ह्या पाहणी दौऱ्यामध्ये येणार का, आपण एकत्र दौरा करूया. तसं झालं असतं तर दोघंही एकत्र येऊन प्रशासनाला आम्ही दोघांनी नीट सूचना देऊ शकलो असतो, परंतु तसं झालं नाही. या सगळ्या महायुतीमध्ये मुंबई महापालिकेत छोट्या भावाला म्हणजे शिवसेनेला थोडंसं बाजूला ठेवून आपण किती काम करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न भाजपकडून होतोय असं तुम्हाला वाटतंय का? जो तो पक्ष आपापला प्रयत्न करणार, परंतु आपण जसं म्हटलं त्या दिवशी अक्षय कुमार आले होते क्लीन मुंबई लीग्सच्या ओपनिंगसाठी, त्यावेळेला उपमहापौर म्हणून माझा जो प्रोटोकॉल होता तो मेंटेन केला गेला नाही आणि त्याच्या बाबतीमध्ये आमचे गटनेते अमय घोले यांनी पत्र दिलं आयुक्तांना आणि त्याच्यानंतर प्रोटोकॉल ऑफिसरनी दिलगिरी व्यक्त केली. काही नाही ते लुडबुड करतात. तुम्ही मुंबई महानगरपालिकेची कारभार करण्याची जबाबदारी ही नगरसेवकांची आहे आणि महापौर उपमहापौर त्या सगळ्यावर नगरसेवकांचं नेतृत्व करतात, म्हणून त्यामुळे त्यांच्या माध्यमातून त्यांची जी काही कामं असतील ती त्यांनी करून घ्यावीत अशा प्रकारची माझी त्यांना तुम्ही सांगत नाही, त्यांना तुम्ही सांगा विनंती आहे. ज्यांना कोणाला विनंती करायची त्यांना समजेल. कॅमेरामॅन श्रीनिवास मी, वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. आणि दरम्यान उपमहापौर आणि माझ्यामध्ये चांगला समन्वय आहे, त्यामुळेच आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे जातोय असं स्पष्टीकरण महापौर रितू तावडे यांनी दिलंय. उपमहापौर आणि महापौरमध्ये अगदी चांगला समन्वय आहे. आम्हाला कुठल्याही परिस्थितीत 31 मेपर्यंत 80% नालेसफाई करायची आहे, म्हणून आम्ही सांगितलं मी इकडे जाते, तुम्ही तिकडे जा. उद्या मुंबईचे अध्यक्ष अमित सटमजी त्यांचेही दौरे स्टार्ट होणार. सभागृह नेत्यांना सांगितलं सगळेच जण कशाला एका ठिकाणी जाऊ दे, पसरू दे, 4ही ठिकाणी लोक फिरू दे ना. आपल्याकडे आता दिवस किती राहिलेत नालेसफाई होण्यासाठी, मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी आम्ही सगळे 4 कॉर्नर्स आम्ही जातोय. पुढची बातमी आहे नाशिकमधून. नाशिक जिल्ह्यामधील त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये मातोरी मुंगसरा येथे रिंग रोड भूसंपादनावरून शेतकरी आणि प्रशासन यांच्यामध्ये वाद पेटला होता. पोलिसांनी शेतकऱ्यांना घरात घुसून मारहाण केल्याचा स्थानिकांचा आरोप होता. आज खासदार संजय राऊत नाशिक जिल्हा दौऱ्यावरती आले. त्यांची भेट घेऊन तक्रारदार महिलांनी कैफियत कानी घातली आणि त्यावरती खासदार राऊत यांनी प्रांताधिकारी पवन दत्ता यांना फोन करत भेटीसाठी येत असल्याचं सांगितलं. त्यावेळी काही ग्रामस्थ पवन दत्ता यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते, मात्र राऊत इमारत परिसरामध्ये दाखल झाले असता जिल्हाधिकाऱ्यांनी भेटीसाठी बोलावलं सांगत प्रांताधिकारी पवन दत्ता निघून गेले. खासदार राऊत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले, मात्र खरीप आढावा बैठक असल्याचं सांगत जिल्हाधिकारी देखील निघून गेलेले होते आणि अखेर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांना शिष्टमंडळाची भेट घेण्यासाठी पाठवलं. पुढची बातमी पाहूयात. पंजाबमधील मोहालीसह चंदीगडच्या जवळपास 12 ठिकाणी ईडीनं धाड टाकलेली आहे. लोकांची फसवणूक करून कोट्यवधी रुपये कमावलेल्या बिल्डर्सवरती ईडीनं ही धाड टाकली आहे. ईडीची धाड पडताच उच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटच्या बाल्कनीमधून 500 रुपयांनी भरलेल्या बॅग्स या खाली फेकण्यात आल्यात. मात्र ईडीनं बॅग्स या ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्याचीच हे दृश्य देखील आपण पाहतोय. तर मोहाली आणि चंदीगडमधली ही दृश्य देखील समोर आलेली आहे. तर 12 ठिकाणी एकूण ईडीनं धाड टाकलेली आहे आणि याच वेळी काही बिल्डर्सकडून त्यांच्या घरामधून या पैशांनी भरलेल्या बॅग्स खिडकीमधून खाली टाकण्यात आल्यात. आज जो ईडी की रेड्स हुई है ये चीफ मिनिस्टर के जो क्लोज एड है, जो इसका फ्रंट मैन है,
सारे पंजाब में, इसका ओएसडी है चीफ मिनिस्टर का, उसके क्लोज साथियों के जो इनके व्यापार में जो ये गोरख धंधा कर रहे हैं उसमें जिनका हाथ है उन पर रेड्स हुई हैं। और ये पहली दफा मैंने देखा, आगे हिंदी मूवीज में देखा था कि 9वीं मंजिल 10वीं मंजिल से ऊपर से 500 के नोट के बैग गिराए जा रहे हैं। तो ये तो असल चेहरा ये आम आदमी नहीं है। बातमी आहे रायगडमधून। रायगडच्या म्हसळा नगरपंचायतीवरती अखेर शिवसेनेचा भगवा फडकलाय। म्हसळा नगरपंचायतीवरती आज नगराध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली। यामध्ये 17 पैकी 9 जागांवरती शिवसेनेला बहुमत मिळालंय। या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीची पिछेहाट झाल्यामुळे सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांना एक मोठा धक्का बसलाय। मागील 10 वर्षांपासून म्हसळा नगरपंचायतीवरती राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती, मात्र या सत्तेला मंत्री भरत गोगावले यांनी सुरुंग लावत सुनील तटकरे यांना मोठा धक्का दिलाय। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण आत्ताचे ताजे अपडेट्स जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी गणेश मापरळकर सध्या आपल्यासोबत आहेत। गणेश, खरं तर म्हसळा नगरपंचायतीवरचा हा निकाल आपण पाहतोय, राष्ट्रवादीला एक मोठा धक्का बसलाय। नक्कीच आकांक्षा, आपण बघितलं तर रायगडमधली अत्यंत मोठी बातमी आपण म्हणूयात, कारण रायगड जिल्ह्यातल्या म्हसळा नगरपंचायत मधील आजचा जो निकाल आहे तो खरं तर महायुतीतीलच या दोन्ही पक्षांमधला संघर्षाचा अखेर हा निकाल बघायला मिळत होता। आणि कोण या नगराध्यक्षपदी बसेल ही सगळ्यांनाच उत्सुकता होती। मात्र आज झालेल्या निवडणुकीमध्ये अक्षरशः आपण बघितलं तर शिंदे शिवसेनेला आहे ते बहुमत मिळालेलं आहे। एकूण 17 जागांची ही नगरपंचायत आहे आणि त्याच्यामध्ये 9 जागा आहेत त्या शिंदे शिवसेनेला मिळाल्यामुळे या ठिकाणी नगराध्यक्ष आहे तो शिंदे शिवसेनेकडे गेलाय। शाहिद जंजीरकर असं त्यांचं नाव आहे, त्यांना नगराध्यक्षपदी या ठिकाणी विराजमान करण्यात आलेलं आहे। आपण बघितलं तर म्हसळा नगरपंचायत ही मंत्री आदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदारसंघातली एक महत्वाची नगरपंचायत मानली जाते आणि या नगरपंचायतीवर मागील 10 वर्षांपासून आपण बघितलं तर राष्ट्रवादीची एक हाती या ठिकाणी सत्ता होती। मात्र मध्यंतरी या नगरपंचायतीमध्ये अंतर्गत या ठिकाणी जो वाद सुरू होता त्याच्यानंतर राष्ट्रवादीतले जे काही नगरसेवक होते त्यांनी परस्पर या ठिकाणी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला होता आणि त्यांची ती नाराजगी आहे ती उघड केली होती। त्याच्यानंतर अपात्रतेची देखील त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती। मात्र हा जो वाद आहे तो वरिष्ठ पातळीपर्यंत गेल्यानंतर पुन्हा एकदा या सर्व नगरसेवकांना आहे ते पात्र ठरवण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता पुन्हा आज ही निवड करण्यात आली आहे। आणि या निवडीनंतर आपण बघितलं तर खरं तर आपण शिंदे शिवसेनेला हे जे बहुमत आहे ते मिळालेलं आहे आणि त्यामुळे आपण बघितलं तर एक प्रकारे तटकरे यांना हा एक प्रकारचा धक्का म्हणावा लागेल। आणि मंत्री त्यामुळे राष्ट्रवादीला आणि प्रामुख्याने तटकरे यांना एक मोठा धक्का मानला जात आहे। धन्यवाद गणेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।